भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात। अधिक तपास सुरू। भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यावधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर। कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। खरासोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनी सहआरोपी त्यांना करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही, सहआरोपी करायचे का, नवनाथ बन यांचा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा। तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। तर गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत, आनंद परांजपेंचं उत्तर। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा डबल राजीनामा। महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार। देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार। खरातने जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच। चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला, रुपाली ठोंबरेंचा आरोप। चाकणकरांच्या अटकेची मागणी। ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांची मातोश्रीवर 2 तास बैठक। उद्धव ठाकरेंकडून खासदारांना मार्गदर्शन। ठाकरेंचे खासदार शिंदेच्या सेनेत जाणार अशा चर्चा असतानाच या बैठकीला महत्त्व। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्थींसह परवानगी। मात्र मोर्चा संघ मुख्यालयावर नेण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला मुभा।